आम्ही काही मागत नाही वडिलांची रीत जाणत असो काही मागणे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो आम्ही काही मागत नाही पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भंडारा डोंगरावरती ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं गुणगान गात होते भगवंताचं आवडीनं गुणगान गात होते नामस्मरण करत होते त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले उभा राहिले जगद्गुरु तुकोबाराय काहीतरी मागा खूप वर्षापासून तुम्ही खूप पिढ्यापासून भगवंताचं नामस्मरण माझं नामस्मरण करता तुम्ही काहीतरी मागा जगद्गुरु तुकोबाराय बोलतात देवा तुला द्यायचं जर असेल ना मला दान दे पण चांगलं दान दे उगत काही याची दान दे का देवा आणि माझ्या पोरला पाणी लागावा असं मला काही नको देवा मला असं दान दे का तुझा विसर मला उभ्या आयुष्यात कधी झाला नाही पाहिजे अभंगात पहिले देवा मला हेच दान दे का तुझा विसर न व्हावा मला दुसरं काही लागत नाही मला पैसा लागत नाही धन लागत नाही द्रव्य लागत नाही मला दुसरं काही लागत नाही पण आपल्याला मागितल्यावर देव तुमच्या समोर उभा राहिला महिला मंडळ तर तुम्ही देवाला काय मागता देवा आमच्याकडं सोनं नाणं पैसा अडका हिरे माणिक मोठी धन संपत्ती ऐश्वर्य सगळे जमीन काय सगळं आता कमी बॉल मध्ये जास्त रन करायचे टायमिंग राहायला कमी तुम्ही आता पाहायला गेलं ना असं आहे कीर्तनामध्ये एकदा रंगल्यानंतर कीर्तन संपू वाटत नाही वाटतं का संपू आता चालू द्यायचं म्हणून 2 वाजेपर्यंत चालू द्या ओव्हर टाइम कोण देणार आहे मला उद्या 2 आहे एक नाशिक आहे एक आमच्या गावामध्ये मला एक सांगा किती प्रवास करणार मी सकाळी निघालो आमची मोठ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला मला शेवटी बंधूला फोन करायला लागला बंधूला म्हटलं आम्हाला गाडी घेऊन ये आम्ही आल्टो गाडी घेऊन इतकं लांब आलो आता एबिकेशन दादाने मला फोन केला महाराज बरोबर जामखेड रस्त्याने या आलो आम्ही पण आजच आलो मावशी इतकं दमलोय आता पण वाटतोय का कधी दमल्यासारखा मी इथं आलो असं चालू केलं का आद्या ठिकाणी वालवड या गावी आल्यानंतर तुमचं सप्ताहाचं नियोजन पाहिल्यानंतर हे सर्व तरुण मंडळी हे पूर्ण कार्यकर्ते मंडळी तुमचं वालवड भजनी मंडळी गणेश तरुण मंडळी पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला
पाठीमागचे म्हणले असते पायात चपला घाला आणि घरी चला. बाबा काही जेवला का नाही बुवा? असं आहे, कोणतं काम करायचं ना मनापासून करायचं. महिला म्हणलं मला एक सांगा, काम करायचंय ना, कोणतंही काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, एकदम काम करत असेल तर निष्काम एकदम मनापासून करायचं. सेवा करायची भगवंताची, निष्काम करायची. मला एक सांगा, गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? पाठीमागच्या गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट आहे? एका सुरात, गळ्यामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट? हा, गळ्यामध्ये सोनं घालणं चांगलं की वाईट? वाईट आहे, द्या काढून इकडं. मी पण घेऊन जातो बा, गाडी आणलेली आहे. अरे महिला मंडळ, मला एक सांगा, तुम्ही कीर्तन संपलं घरी जायला निघाला, जात असताना तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या, एक रामाची होती आणि एक रावणाची होती, दोन्ही दगडाच्या होत्या. तुम्ही कोणती उचलणार? महिला मंडळ, कोणती उचलणार? रामाची उचलणार. धार्मिक आहात, सात्विक आहात, तुमच्या पाया पडलं पाहिजे, पाया पडलं पाहिजे. अजून थोडे पुढे गेला, अजून थोडे पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या, एक रामाची होती, एक रावणाची होती. एक रोडवरती होती, एक काट्यामध्ये होती. रोडवरती पडलेली दगडाची रामाची होती आणि काट्यामध्ये पडलेली रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलणार? रामाची उचलणार. 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसे आपण मतदानाचे 100 सुरूच नाही, काट्यातली रावणाची सोन्याची सुरू का काका? सांगा, पहिला म्हणलं सुरू का? सरकारच्या लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती पडत नव्हते, तेव्हा तुम्ही त्या बँकेसमोर अशी लाईनी लावल्या होत्या. कशाला? कागदपत्र जमा करायला. 1,500 करता, बरोबर आहे की नाही? जाऊ दे महिला मंडळ, तुमचं जाते माझं सांगतो मी. काय झालं, मला हे तुमच्या सप्ताह कमिटीवाल्यांचा फोन आला. हे सगळे चोपदार काका हे आमचे सगळे होते त्या ठिकाणी. मी फोन केला, म्हणले माऊली महाराज, तुमची 21 तारखेला आम्हाला संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन पाहिजे, जमेल का तुम्हाला? मी म्हंटल एक मला 5-10 मिनिटाचा वेळ द्या, मला डायरी पाहू दे, तुम्हाला फोन करून मी सांगतो, फोन करून सांगतो. पण संतोष भाऊ, मला असं झालं का मला पुण्यावरून फोन आला, पुण्यावरून फोन आला. म्हणले महाराज, आम्ही तुमचं युट्यूबला कीर्तन ऐकलं, आवाज खूप भारी आहे. म्हटलं बरोबर, ठीक आहे, पुढे बोला. ते म्हणजे 21 तारखेला आम्हाला संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन करायचंय आणि तुमची तारीख रिकामी आहे का? म्हटलं मला 5-10 मिनिटाचा वेळ द्या, मला आता वालवडवरून फोन आलाय आणि मला तुमचा पण फोन आलाय, मला एक 5-10 मिनिटाचा वेळ द्या, मला कोणता कार्यक्रम परवडतो? कोणता कार्यक्रम परवडतो? त्यांनी महाराज परवडायचा विचार करू नका, विचार करू नका. आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि आमदार साहेब तुम्हाला 51,000 रुपये देणार आहेत. महिला मंडळ, मला एक सांगा, मी 51 वाल्याला फोन करीन का 11 वाल्याला फोन करीन? 51 वाल्याला ना, खरं आहे का बाई? 100% खरं आहे तुमचं. मी 51 वाल्याला फोन करतो आणि तुम्ही रामाची दगडाची मूर्ती उचलता ना, मग तुम्ही झाल्या सज्जन आणि मी झालो भामटा. या असंच आहे, माया विघ्ने भ्रमला करे, नता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे, संपत्तीचे वारे साधू कार्य आहे, हे सगळं जाणार आहे, पण भगवान परमात्म्याचं नाम उरणार आहे. तुम्ही किती तरी त्या सुखाच्या पाठीमागे पाहत ना. तुम्ही मला महिला मंडळ सांगा, तुमच्या खात्यावरती आतापर्यंत मला असं वाटतंय 19,000 खात्यावरती पडले. आता एक परदेशी हप्ता पडला 1,500चा, पडला का तुम्हाला? पडला का? खरं बोला, पडला का? 19,000 खात्यावरती आले. तुम्ही 19,000 रुपयाचं स्वतः करताच घेतलं, दुसऱ्याला वाटले का? तुमच्या नवऱ्याला एखादा ड्रेस घेतला का? वरती बोट करा, आजचा लगेच त्यांचा सत्कार करून टाकू. दादा शाळा घेतला का? वरती बोट करा. अजिबात नाही. तुम्ही स्वतः करता घेतलं, तुम्ही तुम्हाला स्वतःचा स्वार्थ दिसला, दुसऱ्याचा अजिबात स्वार्थ दिसला नाही. पुरुष मंडळ एखाद्याला काही अंगठी वगैरे सोन्याची चांदीची, एखाद्या कानामध्ये काही बाळी वगैरे केली का? काहीच करू शकत नाही. का माहिती का? आपल्याला असं वाटलं का आपल्या पुरतं आहे. 65,000 वरती सोनं होतं, तुमच्यामुळे 1,40,000 रुपये झाला. कशामुळे? सरकारची लाडकी बहीण. मला एक सांगा, एवढे पैसे खात्यावरती पडले, पण तुम्हाला सुख भेटलंय का?
अजिबात नाही. एवढा वेळ जर तुम्ही भगवान परमात्म्याचे नामस्मरण करता जर वापरला असताना भगवान परमात्मा वैकुंठावरून खाली आला असता. ते जगद्गुरु तुकोबारांनी केलं. इतकं रात्र दिवस नामस्मरण केलं. त्या शोभाकासरनं अंगावरती, त्या शोभाकासरच्या पत्नीनं अंगावरती कडक पाणी होतं जगद्गुरु तुकोबाराच्या अंगावरती. पण जगद्गुरु तुकोबारा अजिबात डगमगले नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला हाक मारू लागले, जय माझी काया लागला वनवा दहावर केशवा माये बापा. देवा तुझी आठवण काढतोय रे मी, देवा तुझी आठवण काढतोय रे मी. एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. जगद्गुरु तुकोबारा भगवंताला कळकळीची विनंती करतात, हाक मारतात. ऐका, पेटून उठला वनवासारा तिन्ही जगाला लागली आग. नसे निवारा नसे आसरा कुठे मी शोधू तुला. सांग विठ्ठला सांग विठ्ठला जय माझी काया लागला वनवा. येई गा तू माय बाप पंढरीच्या राया. तुझ विन शिन वाटे शिन झाली काया. येई वो येई धावोनिया विलंब कवाया लाविला कृपाय. येई वो येई धावोनिया. भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाराने हाक मारावी. काही क्षणामध्ये भगवान परमात्मा जर जगद्गुरु तुकोबारा समोर प्रकट जर होत असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची ताकद आहे. ते नामस्मरण तुम्ही जर केलं ना भगवान परमात्मा 100% तुमच्यापाशी येईल. पण त्याच्याकरता तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. कसं नामस्मरण करावं लागेल? जगद्गुरु तुकोबारा म्हटले, माझ्या पाठीमागे या आणि म्हणा विठोबा सर्वांनी टाळी वाजवायची. भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर तुम्ही जर केलं, मनापासून जर भगवान परमात्म्याला मागितलं तर दुसरं काही लागत नाही. भगवान परमात्मा तुमच्यापाशी येतो. आल्यानंतर मनापासून मागायचं. आज हा तुमचा पर्व का आहे? गणेश जयंतीचा पर्व का आहे? या गणेश जयंतीच्या या पर्व काळामध्ये असं आहे का गणपती बाप्पा ज्यावेळेस गणपती बाप्पा पाशी तुम्ही जर गेलात ना, देवाला मागायचं, देवा तू सुख करता आहे आणि तूच दुःख करता आहे. तू सुख करता आहे, तू दुःख करता आहे. तू दुःखाचा हरण करणार आहे, सुख देणारा पण तूच आहे. पण मनापासून जर मागितलं ना, भगवान परमात्मा गणेश भगवान परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. भगवान परमात्मा हे गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा तुम्ही कितीही गणपती बाप्पाला काही दुःख सांगा, ऐकून घेतो. पोट त्याचं मोठं आहे. कशामुळं? त्याचं दुःखाचं त्या ठिकाणी साठवून ठेवतो. डोळे बारीक आहेत. का डोळे बारीक आहेत? ते सूक्ष्म पाहतो. कान मोठे आहेत, मोठ्या मनाने ऐकतो, मोठ्या त्या कानाने ऐकतो. तुमची काही गोष्टी तरी मनापासून जर तुम्ही बोलात, गणपती बाप्पा ऐकतो. नवे नवे गणपती बाप्पाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर तुम्ही म्हणता, महाराज गणपती बाप्पाचं वाहन किती मोठा गणपती बाप्पा आहे आणि उंदरावरती बसतो. पण असं आहे, प्रत्येकाचं वाहन ठरलेलं आहे. प्रत्येकाचं वाहन ठरलेलं आहे. प्रत्येकाचं वाहन ठरल्यामुळे प्रत्येक देवाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही जर त्या वाहनाला जर सांगितलं, तुम्ही जर त्या मुश्किकाला, तुम्ही जर त्या उंदराला तुम्ही जर मनापासून जर सांगितलं ना, उंदीर मामाला जर सांगितलं ना,
उंदीर मामा बरोबर त्या ठिकाणी गणपती बाप्पाला पोच करणार. तुम्हाला जर एखाद्या मंत्र्याला भेटायचंय, एखाद्या आमदाराला भेटायचंय, आमदाराला भेटायचं ठरलं तर तुम्हाला आधी कोणाची गाडी घ्यावी लागते? पीएची गाडी घ्यावी लागते. अगोदर पी आहे आणि नंतर मग आमदार साहेब आहे. तुम्ही आधी गेलात आणि डायरेक्ट आमदार साहेब भेटले असं कधीच होऊ शकत नाही. आधी तुम्हाला पीएची गाडी घ्यावी लागते. तुम्हाला पीएला विचारावं लागतं आमदार साहेब आहेत का. जसं तुम्हाला देवाकडे जायचं असेल ना, तर देवाकडे जायचं असेल तर तुम्हाला आधी संतांची भेट घ्यावी लागेल. संत तुम्हाला असे आहेत तर तुम्हाला बरोबर त्या पदापर्यंत पोहोच करतात. अशी संतांची जर तुम्ही जर सहवास जर घेतला, संतांची जर तुम्ही जर सहवास घेतल्यानंतर भगवान परमात्मा तुम्ही जर नामस्मरण जर आवडीनं गुणगान जर गायलं तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, भगवान परमात्मा देवा मी तुझ्यापाशी येईल, मी तुझं गुणगान आवडीनं गाईल. याच्या करता तुम्हाला नर्दे दिलाय अभंगाचं दुसरं चरण. गुणगायीन आवडी आवडी गुणगायीन आवडी आवडी गुणगायीन आवडी आवडी गुणगायीन आवडी हीच माझी सर्वधुरी. भगवान परमात्म्याने आपल्याला त्या ठिकाणी नर्दे दिला आहे. कशा करता दिला? भगवान परमात्म्याचं गुणगान आवडीनं गाण्याकरता दिला आहे. पण आवडीनं गातो का आपण? गातो का? महिला मंडळ आवडीनं गातो का? गातो का? असं आहे, तुम्ही शेतामध्ये गेलात, शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही 7 जणी होते कांदे लावायला करता. तुमच्याकडे कांदे लावतात का पेरतात? कांदे पेरतात तुमच्याकडे? बरं, कांदे पेरतात. समजा तुम्ही कांदे पेरले, कांदे काढायला तुम्ही गेलात का? कांदे काढायचं पण मशीन आहे. कांदे काढायला तुम्ही गेलात, 7-8 जणी होतात. पण 10 जणी असताना एका पाठोपाठ असं चालू झालं, अभंगाच्या भेंड्या चालू झाल्या. झालं का असं? अभंग तुम्ही गायलात शेतामध्ये, झालं का असं? पण असं आहे, संतांनी सांगितलं कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही कोणतंही काम असलं दुःखाचं ते बरोबर सुखाचं झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता आपल्याला नर्दे दिलाय. देवे दिला देह भजन घोमटा, तोया झाला पाटा पाजे घेता, दिले इतरे हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. याच्याकरता भगवान परमात्म्याने आपल्याला नर्दे दिला. गातो का आपण आवडीना? हो महिला म्हणजे आवडीने गातो का? जगद्गुरु तुकोबर आहेत. तुकोबराने भगवान परमात्मा एकच केला होता, आपलासा केला होता. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, येरती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. याच्याकरता भगवान परमात्म्याने आपला नर्दे दिला, एक देव आपलासा करण्याकरता दिला. पण आपला आहे का तसं? आहे का? मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आले. गुरुवार तुमच्याकडे आहे का? गुरुवार आहेत का? कोणी कोणी धरले होते? वरती बोट करा. हा, आजीला धरले होते. हा आजीना, बाकीच्या तुम्ही धरले होते का? मनापासून सांगा, धरले होते का? धरले होते सगळ्यांनी? धरले होते का? अहो एका धरले होते का? हा, धरले होते. मला एक सांगा, गुरुवार धरल्यानंतर पतिदेवाच्या कोण कोण पाया पडलं? हो, कोण कोण पाया पडलं? कोणी नाही पाया पडलंय. मग कशाला गुरुवार धरले? मला एक सांगा, असं आहे, उपवास करायचा अधिकार कोणाला आहे? अगोदर सांगतो, लग्न झाल्यापासून गुरुवार करायचा अधिकार कोणाला आहे? लक्ष देऊन ऐका, तुमचं माइंड उघडं ठेवून ऐका, तुमचा मेंदूला चालना द्या. आता हे जे सांगणार आहे लक्ष देऊन ऐका बरं का पुरुष मंडळी. ऐका ऐका,
उपवास करायचा अधिकार कोणाला आहे? लग्न झाल्यापासून जी महिला आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला एकही शब्द माघारी बोलली नाही, तिला उपवास करायचा अधिकार आहे. मग मला एक सांगा, लग्न झाल्यापासून मी माझ्या नवऱ्याला एकही शब्द माघारी बोलले नाही, आशेने वरती बोट करा बरं. कोण सती सावित्री लगेच पाहून घेऊ? तुम्ही नाही बोलल्या मावशी, खरं बोला नाही. असं तुमचं नवऱ्याचं तुमचं भांडण झालं मावशी, भांडण झालं बरं का? हो मावशी, हा मी तुम्हाला ओळखला आता. हा त्याने वरती बोट केलं, गपचीप केलं, वर करू का नको? मला एक सांगा, नवऱ्याचं भांडण झाल्यानंतर नवरा गावी निघून गेला, पण तुम्ही भाकरी करण्याकरता काठवत घेतली, परत घेतली, आणि त्या परतीमध्ये तुम्ही चाळणीनं पीठ घेतलं, चाळणी पीठ चाळलं, पाणी ओतलं, पिठाचा उंडा केला. मळता तुम्हाला सकाळचे भांडण आठवलं, नवऱ्यानं भांडलेलं तुम्हाला आठवलं, नवऱ्याने शिवाय दिलेलं आठवलं, तर आठवल्याबरोबर तुम्ही जी भाकरी करत होता का, पिठाचा उंडा हातावरती घेतलेला होता, आणि बरोबर उंडा घेतल्याबरोबर गोल 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 केला होता, आणि नवऱ्याने एक शिवी दिली, तुम्हाला आठवली, मेला मुर्दा मायानं शिवी पडला, लगे भाकर तव्यावरती टाकली. उपवास करायचा अधिकार आहे का? आजपासून एक शब्द सुद्धा माघारी बोलायचं नाही. होता का? नाही. मग आज गणेश जयंतीचं पर्व काय? हा, ज्यांचे आलेत ना, ते लक्ष देऊन पहा. हा, आज आपण शपथ घेणार आहे, आजपासून महाराज आम्ही काही बोलणार नाही. म्हणा माझ्या पाठीमागं, मी आज सती सावित्री, हा म्हणा, मी आज सगळ्यात हमट पात्र म्हणजे महिला मंडळ आहे. हा, तुमच्यावरून काय, माझ्यावरून सांगतो. माझा 3 महिन्यापूर्वी बिभीषणाचा आवाज गेला होता, माझा आता पण आवाज बसलेला आहे. तर सांगतो, माझा ओरिजिनल आवाज असा नाहीये, थोडा वेगळा आहे. मी घशात थोडं ऑपरेशन केलं आहे, माझ्या घशाला 2 गाठी आल्या होत्या. गाठी आल्या घशामध्ये, सोऱ्यात्राला गाठी आल्या होत्या. मी 3 महिन्यापासून माझं 4थं कीर्तन आहे तुमच्याकडे, लक्ष देऊ नाही का? तर आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो होतो, पुण्याला, कृष्णा महाराज दीनानाथ मंगेशकरला. सचिन गांधी डॉक्टर होते. सचिन गांधी डॉक्टर आतमध्ये त्या केबिन मध्ये गेलो, माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी बायको, आम्ही 3 जण गेलो होतो. आई होती, आई पण गेलो होतो, आम्ही 4 गेलो होतो. तर बहीण रडायला लागली. जवळ आतमध्ये केबिन मध्ये गेल्यानंतर त्यांना कळालं का घशाला गाठ आहे. बहीण रडायला लागली. बहिणीने सांगितलं, डॉक्टर साहेब, आमच्या दादाचा आवाज क्लिअर झाला पाहिजे, लागेल तेवढे पैसे घ्या, सोडून सगळं घ्या, पण आवाज क्लिअर झाला पाहिजे. बहीण साईडला गेली आणि आई समोर आली. आईचं पात्र तुम्हाला माहिती आहे कशी राहते. तुमच्या घरामध्ये एखादं घरटं जर असेल ना, घरटं पक्षी आणि पक्षीने राहते बा, ते एक चुची मध्ये काडी गोळा करते, घरटं तयार करते, अंडी घालते. अंडी घातल्यानंतर पिलांना जन्म देते. आईचं पात्र कसं राहतं, जन्म देते पिलांना. पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं मोठी होतात. पिलं मोठी झाल्यानंतर ज्यावेळेस पिलं उडून जातात का, ते पिलं उडून गेल्यानंतर आईचं पांग फेडण्याकरता ती पिलं उडून जातात. एका गीतकाराचं वर्णन आहे. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली बरविला मोती चारा, दूर उडाली पाखर, पांग आईच फेडाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आईचं पात्र आहे. आई ही खूप अंतःकरणापासून प्रेम करणारी आहे. आई रडत होती. आईने सांगितलं, डॉक्टर साहेब, माझ्या लेकराचा आवाज क्लिअर झाला पाहिजे. डॉक्टर साहेब, 4 महिन्यापासून हा लेकरू माझं घशामध्ये टोचतोय म्हणतोय, पण आवाज क्लिअर झाला पाहिजे. डॉक्टर साहेब, मागाल ते मी तुम्हाला देईल. आईची किंमत आहे, आईची किंमत आहे. यदा कधी जर वेळ जर भेटला ना, 100% तुम्हाला आई सांगेल, 100% आई सांगेल. ऐका, आई साईडला गेली.
आणि बायको जवळ आली. भामट पात्र बायको जवळ आली. बायको डॉक्टर साहेब रडायला लागली. डॉक्टर साहेब ओ डॉक्टर साहेब आमचे हे ना रात्रीचा दिवस करतात, दिवस रात्र करतात, रात्र रात्र घरी राहत नाही, कधी घरी येतात, सकाळी कधी उठून जातात, स्वतः चहा करतात आणि पिऊन निघून जातात, मला माहित सुद्धा होत नाही, मी पसरलेलीच राहते. बायकोने सांगितलं. हा ऐका बायको पुढे बोलते. डॉक्टर साहेब ओ डॉक्टर साहेब यांचा आवाज क्लिअर करा, यांचा आवाज क्लिअर करा. पैसे कमायचं मशीन बंद पडलो, आवाज क्लिअर करा. मला एक सांगा, पैसे कमायचं मशीन जर मी असेल तर तिचा स्वार्थ फक्त माझ्याकडचा पैसा करता आहे. मला एक सांगा, तुम्ही जर हे जर प्रपंचामध्ये जर तुम्ही जर इतकं जर गुरफटून गेला असेल ना, तुम्ही देवाला विसरलेले आहात. पण जगद्गुरु तुकोबराय बोलतात, तुम्ही देवाला विसरता कामा नये. का विसरता कामा नये? हे तुमचं चाललंय ना, चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. जगद्गुरु तुकोबराय भजन केलं, मान्य आहे हो, मान्य आहे जगद्गुरु तुकोबरायने. पण माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा भजन केलं. एकाच देवाचं केलं. 17 देव नाही. रविवार आला का खंडोबा, सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का देवी, बुधवार आला का पांडुरंग, गुरुवार आला का दत्त. अजिबात नाही, एकाच देवाचं केलं. तुम्ही कोणत्या किल्ल्यावरती जा, छत्रपती शिवाजी महाराज फक्त महादेवाला म्हणत होते, फक्त हर हर महादेव. येसाजी समोर आला का येसाजीला सांगणार, येसाजी कोंडाजी तानाजी मुरारबाजी. एखादा मावा समोर येतात, राज सुलतानी सत्ता उडवून टाकायची, राज इथून पुढे जगणं तुमच्या करता, इथून पुढे मरणं तुमच्या करता. राज जगून वाचून जर आलो ना, राज फक्त तुमच्या करता जगेल, स्वराज्या करता जगेल आणि हर हर महादेवाची घोषणा करेल, तुटून पडेल. महादेवाची भक्ती केली, महादेवाची भक्ती केली. ऐका 2 मिनिटांमध्ये कीर्तन संपवतो. एवढं तुम्ही 100% घरी घेऊन जा. ऐका छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करण्याकरता निघालेले होते. तुळजापूर गावामध्ये आले, तुळजापूर गावामध्ये आले आणि तुळजापूर गावामध्ये आल्यानंतर तुळजाभवानी मातेला वंदन केलं. तुम्हाला तुळजापूर जवळ आहे, तुळजाभवानी मातेला वंदन केलं आणि तुळजाभवानी मातेला वंदन केल्यानंतर तुळजाभवानी मातेला सांगितलं, माते आई भवानी मी तुझा आशीर्वाद घेण्याकरता या तुळजापूर गावामध्ये आलेलो आहे. जगून वाचून जर आलेल ना आई, मी तुझा गोंधळ म्हणेल. आई भवानीनं ऐकलं आणि 65 किलोची तलवार घेतली आणि छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाधीन करून दिली. शिवाजी महाराज दत्ता महाराज तलवार अशी होती, अशी होती, अशी होती, हा थांबा थांबा, अशी होती तलवार, अशी होती, चम 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 करायची. कशी होती तलवार ऐका. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. हरी भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रानात फिरली नाती कधीच माघारी, तप्त दौलती समोर केली नाळाचारी. जुलूम त्याची रक्ताने ती नाली, तमाम बादशाहीचा वेश तिने पांघरला, पांघरला. छत्रपती शिवाजी महाराज जगून वाचून जर आलो ना, मी तुझा गोंधळ मांडेल. आणि छत्रपती शिवाजी राजांनी गोंधळ चालू केला. अनादि निर्गुण प्रगटली प्रवारी, अनादि निर्गुण प्रगटली प्रवारी, मर्दनाला कोणी, विविध तापाची करवया लागली, विविध तापाची करवया लागली. मतला तू Bye.
हजर आहे. मी तर दर्शन वाचून जर आपण दर रविवारी मी तुझी वारी करेल. आणि खंडोबाची वारी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गडावरून येत असताना त्यांना ऐकायला भेटलं का अहम वाग्या तुम वाग्या प्रेम नगरा वारी साबत हो निवाजनी लागा देव तेरा परिवारी माजा ये मनानी तुम्हारी मारी त्यांना एक गाणं ऐकू आलं. रुख घेऊन म्हाताऱ्यास गेला या बानूच्या मेंढरा कण्याला हा तुझे दुरीचा राजा गेला बानूच्या भाड्याला शिव अवतारी आनंद मंगले शिव अवतारी आनंद मंगले मनात ठेवला बानूला त्यात मागणी मागला निघाला बानूचा शिवाजी महाराज खाली आले खलावरून खाली आल्यानंतर सावरगाव लागलं. बरे बाबाचं सावरगाव. बरे बाबा माहिती का मच्छिंद्रनाथ महाराज त्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या त्या खानेपथगडावरून पुन्हा आले आणि त्या बरे बाबाच्या समाधी पक्षी गेले. बरे बाबा पक्षी गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. बरे बाबा आता मी तुमच्याकडे येणार आहे. मी येणार आहे तुमच्याकडे पण आल्यानंतर मला अफजल खानचा वध करण्याकरता मला शक्ती द्या. त्या ठिकाणी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर कृष्णा महाराज त्या ठिकाणी चालू दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा हरी निराई मंगली मंगली उपदेश करत होते. एका डोक्यावरती गिरट्या घालतोय कधी उचलन आणि कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. आहे ना तोपर्यंत आनंदाने राहा. एकदा काळ जर जवळ आला ना गांधीन आणि आवर घेऊन जाईल तुम्हाला मग आमचं पण काही चालणार नाही. एकनाथ महाराज समाजाला उपदेश करत होते आणि शिवाजी महाराजांनी ऐकले. हे दारी नाही काल तरी भिकारी होती. भिकारी माहिती का डोक्यावरती टोपलं होतं. टोपलं त्या टोपल्यामध्ये सोया होत्या वाया होत्या मनगटे होते दाताचं दातून होतं आंगठे होते आरसे होते फणी होते कंगवे होते सगळं होतं. त्या ठिकाणी दाताचं दातवर होतं. ते काय सांगायचे आहे का मावशी तुमचे काय दात आहेत ना म्हणून सांगतो. दाताचं दातून घागत कोणी
महाराजांनी एकच छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त महादेवाची घोषणा केली. तुम्हाला जर देव जर आपलासा करायचा असेल तर एक देव आपलासा करा. प्रत्येक संतांनी तर नामस्मरण केलंय देवाचं, पण नामस्मरण कसं केलंय ऐकायचं तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबरायचं नामस्मरण या ठिकाणी सर्वांनी केलं. आज या ठिकाणी तुमचा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 15वं वर्ष आहे. या 15व्या वर्षाची माझ्या वाटेला आली जागराची कीर्तन रूपी सेवा मी सर्वांनी या नियोजक मंडळीने माझ्या वाटेला सुपूर्द केली. मी तुमच्या सर्वांचे नतमस्तक होतो. आज या ठिकाणी अभंगाचा 2 कडव्याचा भावार्थ धावत्या वेळामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. राहिलेले 2 कडवे आहेत महिला मंडळ. जर यदा कदाचित जर कधी जर वेळ जर भेटला आणि मी जर तुमच्याकडे परत जर आलो तर मी ते सांगण्याकरता मी पुन्हा येईल. ते म्हणतात महाराज केला इशारा जाता जाता दुसरं काय नाही. आज या ठिकाणी तुमचा चालू असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गणेश पुराण सोहळा यामध्ये आज खूप असं आनंदाचं वातावरण होतं. म्हणून आज या ठिकाणी हसत खेळत कीर्तन रूपी सेवा केली. अभंग जगद्गुरु तुकोबांचा घेतला होता. 2 कडवे सांगितलेले आहेत. राहिलेले 2 कडवे आहेत. ते जर वेळ भेटला तर 100% मी तुम्हाला ते सांगेल. त्या ठिकाणी असं आहे संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. जगद्गुरु तुकोबा बोलतात हिचे दान देगा देवा तुझा विसरना बाबा गुण गायना आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवंताने सुंदर असा निर्णय दिलाय. आपल्या आवडीनं गुणगान गाण्याकरता दिलाय. आहे का आपण आवडीने गातो का? अजिबात गात नाही. मला एक सांगा महिला मंडळ, जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत नामस्मरण करून घ्या. उद्या राहील का नाही याची गॅरंटी आहे का? अजिबात गॅरंटी नाही. आहे का? तुम्ही आहे का? मी घरून निघाल्यानंतर माझी आई म्हटली बघ तू चालला ना आता येता येता घरातली साखर संपली, येताना साखर घेऊन ये. मी आता काय केलं तुमच्या वालवड मध्ये आलो, साखरेची गोणी घेतली आणि गाडीमध्ये टाकली. गाडीमध्ये साखरेची गोणी तयार आहे. मी तुमच्या समोर कीर्तन करत आहे. कीर्तन संपल्यानंतर ती साखर घरी घेऊन जाईल का नाही याची गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे आताच जाईल का? इकडे येऊन आशीर्वाद देता काय मावशी? हा तुमची गॅरंटी नाही. तुम्ही मस्त कुलूप लावून आला उघडा जाता मी तुमची गॅरंटी आहे का? कोणाची गॅरंटी नाही आहे ना. तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर फायदा इतका मोठा आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुका पार नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या समर्पित करत असताना काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीच दोष सोडून द्या. जे बरोबर असेल भगवान परमात्म्याचं आहे, माझ्या श्रीगुरूंचं आहे, माझ्या आई वडिलांचं आहे. आई जर असेल तर आईची सेवा करा. बाप जर असेल तर बापाची सेवा करा. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तुमच्या घरामध्ये 2 देव जिवंत आहेत याची तुम्ही सेवा करा. या जगामध्ये 2 देव असे आहेत की ते पापेला दिसतात, पुण्यवानाला दिसतात. चंद्र आणि सूर्य आहेत. पण घरामध्ये 2 देव असे आहेत ते पुण्यवानाला आशीर्वाद देतात आणि पापेला पण आशीर्वाद देतात. त्यांचं नाव म्हणजे आपले मायबाप आहेत. त्या मायबापाची तुम्ही सेवा करा. जिथं मंदिर असेल त्या मंदिराची सेवा करा. खाली कीर्तन रूपी सेवा बोललेले कुणी विडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध साळुंकी मंजूर बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा असेल. चौधर काका तुमच्यामुळे 10-15 मिनिटं लेट घेतले. यांनी मला सांगितलं महाराज चालू द्या, मी पाठीमागून तुम्हाला अजून देतो, चालू द्या. म्हणलं ठीक आहे. आमचे सगळे जवळचे मित्रमंडळी आहेत, सगळे जवळची तुमची कमिटी. असं आहे ज्या गावामध्ये गेलो का मी विभीषण दादा त्या गावाला कधी विसरत नाही. तुम्ही जेवढे चेहरे पाहिलेत ना तुम्ही मला कुठे भेटू द्या. नगरला आता हे मला मार्केटला भेटणार आहेत आमचे चौधर काका 100%. तरकारीचा त्यांचा व्यवसाय. ते म्हणजे महाराज तुम्ही येताना कस काय आले इतक्या आदत? म्हटलं जाऊ दे आता कर्माची फळ भोगतच असतं प्रत्येक जण. आता आम्हाला कर्माची फळ भोगायची बरी आली भोगले आम्ही. ते म्हणले जाताना माही जळगाव मार्गेचा. म्हणून ठीक आहे. सर्वांचा तुमचा मिळालेला आशीर्वाद सर्वात तुम्हाला तुमचं मिळालेलं प्रेम आमच्या गावाकडे 100% सांगल. विठ्ठल